मनाची नाती आमची भाती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आंबा बागेमध्ये जो महत्त्वाचा विषय आहे, आंब्याचं सेटिंग आणि त्याच्यासाठी जी काही लागणारी मधमाशी आहे तिच्यासाठी काय उपाययोजना करता येतील किंवा कशा पद्धतीनं ते करायला लागेल आपल्याला, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सध्या सगळीकडंच आंबा मोहर पूर्ण फुललेला दिसतोय, कुठं चालू आहे, अजून कुठं येतोय, कुठं निम्मा अर्धा झाला आहे. पण दरवर्षीपेक्षा यावर्षीचं निरीक्षण जे आहे ते असं आहे की त्याच्या पॉलिनेशनसाठी म्हणजे परागीभवन होण्यासाठी ज्या काही कीटकांची मदत होत असते ते कीटक बागेत तेवढ्या प्रमाणात, विशेष करून मधमाशी याच्यात खूप मोठे काम करते किंवा घरमाशीसुद्धा करत असते, पण असं काहीच बागेमध्ये फिरताना दिसत नाही आहे. म्हणजे सकाळच्या वेळी बघा, दुपारच्या वेळी बघा, नंतर संध्याकाळच्या वेळी बघा, मधमाशांची संख्या प्रचंड कमी आहे. त्यामुळे त्याच्यावर उपाय म्हणून यावर्षी आम्ही तर आमच्या बागेमध्ये या मधमाशीच्या पेट्या आणलेल्या आहेत आणि या पेट्यातून आपण आपल्याला लागणारं पॉलिनेशन जे आहे ते या नवीन पाहुण्यांकडून करून घेणार आहोत. तसं तर मधमाशी जगली पाहिजे तरच निसर्ग टिकेल किंवा जग जिवंत राहू शकेल असं म्हणतात. त्यामुळे मधमाशीचा खूप मोठा रोल आहे निसर्गामध्ये आणि विशेष करून आंबा बागेमध्ये तर पॉलिनेशनसाठी मधमाशी असल्यावर खूप चांगला फरक पडतो. आता ह्या मधमाशा च्या पेट्या मिळतात कुठं, तर ही आम्ही जी आणलेली पेटी आहे ती लातूरवर आणली आहे आणि मागच्या 2 वर्षापूर्वी आणली तेव्हा तिची किंमत 5,000 होती. यावर्षी आपल्याला ती 4,500ला आपल्या शेतात पोच केली. हे बघा, ह्या माशा कशा आहेत आतमध्ये, अशी भरपूर आजच आणली आहे, अजून ते सेट व्हायचे आहेत चांगले. म्हणजे आत्ताच त्यांना उघडलेलं आहे ती पेटी आणि मग त्याच्यामध्ये तात्पुरतं आल्यानंतर मग त्याची काळजी कशी घ्यावी हा एक विषय असतो. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे या मधमाशांना पहिला 1 दिवस बाहेर फिरायला, तिथलं वातावरण बघायला वेळ जातो. हे बघा, चालू आहे त्यांचं काम. त्या थांबत नाहीत, लगेच सुरू करतात. त्या आपल्यासारख्या आळशी नाहीत, त्या खूप काम करतात आणि लगेच स्वतःचं अन्न निवडायला, जागा कुठं आहे, पाणी कुठं आहे हे शोधायला पेटीच्या बाहेर पडायला सुरुवात करतात. पण तूर्त त्यांना सेट होईपर्यंत त्यांना कुठून खूप लांबून प्रवास करून, काही पेट्या राजस्थानमधून येतात, काही कुठून बाहेरून येतात, तर ते फिरून फिरून येत असल्यामुळे त्यांना शांत होण्यासाठी 1 दिवस द्यावा लागतो आणि त्यांना अन्नाची सोय म्हणून पाण्यामध्ये साखर मिसळून ते साखर पाणी कॅरीबॅगमध्ये घालून त्या पेटीमध्ये ठेवलं तर ते आपोआप त्यांचं अन्न पाणी त्याच्यातून त्या घेत असतात. ही पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला काळजी करावी लागते. आसपासच्या परिसरामध्ये पाणी त्यांच्यासाठी उपलब्ध असणं गरजेचं आणि ते असतंच. आंबा बागेत कुठं ना कुठं ड्रॉपिंग होत असतं, टिपका जरी पडला तर ते तिथं जाऊन पितात. अगदी जवळ काय ठेवायची त्याला काय आवश्यकता नाही आहे. पण मधमाशी असणं, आता बघा ना, 4,500 रुपयाचा विषय आहे. आपल्याकडे 20 किलो आंबा विकला तर तेवढे पैसे होतील आणि नक्की 20 किलोपेक्षा यांच्यापासून जास्त फायदा होणार. आंबा बागेत आता सध्या कुठंच मधमाशी मला दिसली नाही. म्हणजे कुठं ज्या बागेत फवारणी करतात तिथं तर अजिबात दिसत नाही ती. मग जिथं फवारणी होत नाही तिथं मात्र काही मोहळं आहेत मधमाशाची, ते आपोआप त्यांच्याकडे ते काम सुरू करतात. सकाळी तिथं सगळा मधमाशांचा घोळका दिसतो, तिकडं घोंगाट ऐकायला येतं. तसं हे दिसत नाही. काही वेळा मधमाशी पेटी ठेवावी कुठं हा प्रश्न असतो, तर ते साधारण 1 किलोमीटर परिसरामध्ये जाऊन आपलं काम करत असतात. जिथं मोहर आहे, जिथं वास येतो त्यांना फुलांचा, तिथं जाऊन त्या घेतातच. आणि त्याच्यामुळं मधमाशी पेटी बागेत आतमध्ये ठेवावी असं काय नाही, बागेच्या बाहेरच्या बाजूला ठेवली तर ते उत्तम असतं. का तर आतमध्ये काही वेळा फवारण्या कराव्या लागतात आणि त्या फवारणीचं औषध गेल्यानंतर, आता एक शेतकरी बांधवाचा व्हिडिओ बघितला की त्यांच्या मधमाशा मेल्या. अगदी साहजिक आहे, माणसाच्या जर तोंडात गेलं तरी औषध माणूस मरेल, मोठे प्राणी पण मरतील, मधमाशा का नाही मारणार. ते कीटक मारण्यासाठीच आपण कीटकनाशक फवारत असतो. मधमाशी कीटकच आहे. त्यामुळं त्या पेट्या शक्यतो बागेच्या बाहेरच्या बाजूला ठेवल्या की जिथं फवाऱ्याचं औषध जाणार नाही, तर त्या मधमाशीला हानिकारक होणार नाही. त्यामुळे ही एक काळजी मधमाशीच्या पेटीच्या बाबतीत घेतली पाहिजे. ज्यांना कोणाला ह्यांचा नंबर पाहिजे तुम्ही खाली कमेंटमध्ये तुम्हाला पाठवून देतो. हे बाहेरच्या बाजूला ठेवले. आमच्याकडे ही चिंचेची झाडं आहेत, खूप मोठी झाडं आहेत कडेने बांधावरती आणि त्याच्या खाली सावलीला ह्या पेट्या सुरक्षित पण ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना इथं कुठलाही धोका नाही आहे. बाकी म्हणजे ना तर औषध फवारलेलं तिथं जाणार आहे, सावली पण, उन्हात त्यांना त्रास होणार नाही आणि सावलीत त्या राहतील आणि शेजारीच त्यांना पाण्याची पण व्यवस्था इकडं
आहेत. शेजारीच एक टँक आहे, तिथं त्या पाण्यामध्ये पाणी जाऊन त्या पिऊ शकतील अशी व्यवस्था तिथं आहे. आणि साधारण अशी व्यवस्था मधमाशांची केली तर या मधमाशा यावर्षी तर राहतीलच, पण आपला सीझन संपल्यावर सुद्धा त्यांना जर आपल्याला सांभाळायचं असेल तर मग साखर पाणी, गुळ पाणी याची व्यवस्था आपल्याला त्यांच्यासाठी कॅरी बॅगमध्ये घालून ठेवावी. तर कुठल्या काय जातीच्या आहेत, काय व्हरायटी आहे मधमाशाची, मला त्यातलं काही फार माहीत नाही. त्यामुळे ज्याला कोणाला माहीत असेल यातले तज्ज्ञ त्यांनी ती सांगा, हे बघा हे अशा ह्या माशा आहेत, कुठल्या व्हरायटीच्या आहेत वगैरे माहीत नाही, पण नक्की त्या काम करतील याच्यावर विश्वास आहे. मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही हा प्रयोग केलेला आहे. आपण पण या पॉलिनेशनसाठी काय करताय, काय हँड पॉलिनेशन करतायत, बरेचसे प्रयोग करतायत, आपला काय अनुभव आहे आपण नक्की या मधमाशीच्या ह्याच्या ह्यानं आपण या ठिकाणी सांगू शकताय की तो इतर शेतकऱ्यांना सुद्धा उपयोगी ठरेल. धन्यवाद.